नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे। शहरातील शरणपूर रोड भागातील सुमती सोसायटी येथील कुंथुनाथ जैन मंदिरातील देवाच्या चांदीच्या व पंचधातूच्या मूर्ती तसेच पूजेची भांडी आणि 2 दानपेट्या चोरी झाल्याची घटना मागील आठवड्यात घडली होती। या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर घटनेचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस हवालदार प्रशांत मरकट, पोलीस अंमलदार अमोल कोष्टे यांना चोरी झालेल्या वस्तू या शहरातील आसाराम बापू पुलाकडे विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली। या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकानं आश्रम बापू पुलाजवळ सापळा रचून 3 संशयितांना ताब्यात घेतलं। विशाल सांगळे, शिवा डोंगरे, लकी भंडारे असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नाव आहे। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून दुचाकीसह 2,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। त्यांना पुढील कारवाईसाठी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलंय। सदरची कामगिरी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके, गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रशांत मरकड यांच्या पथकाने केले। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।